जगदंबा भवानी मातेचा गोंधळ असे गोंधळ कुठल्या कुठल्या ठिकाणी झाले असे गोंधळ कुठं कुठं झाले आणि असे गोंधळ या मानव धर्मापर्यंत कसे आले सांगितलं पाहिजे म्हणले हे गोंधळी बुवा. तुम्ही आम्ही गोंधळ कधी घालायला लागलो हा पहिला गोंधळ कोणी घातला होता सांगून दिला पाहिजे म्हणले. आणि दुसरा गोंधळ या धर्तीवरती पहिला गोंधळ कोणी घातला होता हा हे भोळ्या भक्तांना कळायला पाहिजे. सांगितलं पाहिजे. म्हणून काय म्हणायचं गोंधळी बुवा हा ब्रह्मदेवाचे सातवे पुत्र चिपळेश्वर महाराज आंघोळीला गेले. आंघोळ करून येताना महिषासूर झाले. हा महिषासूर दैत्य एवढा मातला होता त्यांनी 33 कोटी देवांना सुद्धा सोडलं नाही. त्याच टायमाला देवादेव महादेवाचे बर का हा ब्रह्मदेवाचे 8वे पुत्र हा नारद मुनी त्या महादेवाकडे गेले आणि देवांना सांगितलं तुम्ही शिव आहे शक्ती प्रकट करा. शक्ती प्रकट करण्यासाठी काय करावं लागल काय करावं लागेल. तर असा गोंधळ करावा लागल. हा म्हणून काय सांगायचं गोंधळी बुवा हा त्या त्रिखंडामध्ये त्या आदिमाई जगदंबा भवानी मातेचा गोंधळ ते ब्रह्मा विष्णू आणि महेश 3 देव जातीचे गोंधळी झाले. सातीचे गोंधळी झाले. आणि आई जगदंबा भवानी मातेचा गोंधळ हा त्या स्वर्ग लोकांमध्ये केला. त्या स्वर्ग लोकांमध्ये केला. तो म्हणजे कसा केला होता हा बोले गाई राधा आई उधे उधे आग उधगांबाबाई हा केला माझ्या धाव आग उधगांबाबाई हा केला माझ्या धाव आज गोंधळ मांडला गाई गोंधळाला याव बोलाई राधा आई उधे आई उधे आई गांबाबाई हा केला माझ्या धाब आई गांबाबाई हा केला माझ्या धाब गोंधळ मांडला गाय गोंधळाला याव गोंधळ मांडला गाय गोंधळाला याव अग गोंधळ मांडला गाय गोंधळाला याव अग महिषासुराला गाई तूच मारिल अग महिषासुराला गाई तूच मारिल अग महिषासुराला तूच मारिल यग महिषासुराला गाई तूच मारिल अग भोळ्या भक्ताला गाई तूच तारिल यग भोळ्या भक्ताला गाई तूच तारिल अगाई गांबाबाई अग रूप मला गाव आई ग भवानी आई रूप मला गाव अन गोंधळ मांडीला गाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला गाई गोंधळाला याव अग गोंधळ मांडील गाय गोंधळाला याव गोंधळ मांडील गाय गोंधळाला याव अग गोंधळ मांडील गाय गोंधळाला याव आई तूच करती मातीचं सोन आई तूच करती गाई मातीचं सोन जग भोळ्या भक्ताला ग दिली सोन्याची खान जग भोळ्या भक्ताला ग दिली सोन्याची खान अग उधगांबाबाई आई रूप मला गाव उधगांबाबाई आई रूप मला गाव बोलाई राधा अग गोंधळ मांडीला गाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला गाई गोंधळाला याव अग गोंधळ मांडीला गाई गोंधळाला याव 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 बोलाई राधा म्हणून काय म्हणायचं गोंधळ बघा हा प्रथम गोंधळ त्या स्वर्ग लोकांमध्ये ब्रह्म विष्णू महेशाने केला. महेशाने केला. दुसरा गोंधळ या धर्तरीवरती आला. हा दुसरा गोंधळ कोणी केला होता सांगून दिला पाहिजे म्हणले गोंधळी बुवा. अर्णावती नगरीचे 5 पांडव कुंती माता पांडू पिता त्यांचे 5 जण पुत्र हा जय जगदंबा भवानी माताच्या शिवरायांना प्रसन्न झाली होती. प्रसन्न झाली. त्या भवानी मातेचं मंदिर त्या तुळजापुरामध्ये बांधलं. हा ते मंदिर म्हणजे कसं बांधलं होतं कसं ना दगडाचं ना इटाचं ना वाळूचं ना मातीचं हा पण मंदिर तरी कसं बांधलं होतं कसं बांधलं होतं. त्या धर्मराजाच्या स्वप्नामध्ये जाऊन आई जगदंबा भवानी मातेनं वचन घेतलं. वचन घेतलं. एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी देवळ बांधायचं. हा ते पण कसं बांधायचं
ना दगडाचं ना इटाचं ना वाळूचं ना मातीच, मग मंदिर कसं बांधलं होतं? कसं? जिथं हात लावत तिथं पाषाणाच्या भिंती उभं राहिल्या पाहिजेत, हा चंदनाचे कोरायचे नका नखा, मावळ भागात जायचं, मावळचं तांदूळ आणायचं, शहामृगाचं आणायचं शेण, साती समुद्राच्या पलीकडे गणिक राजा त्याच्या मस्तावरचं गिजर फुल आणायचं बरं का. हा आणि दिवस उजळायच्या ते माझ्या चरणावरती ठेवायचं नाही. जगदंबा भवानी मातेचा गोंधळ करायचा. दुसरा गोंधळ त्या तुळजापुरामध्ये आई जगदंबा भवानी मातेच्या मंदिरात केला. मंदिरात केला. पाठ 4च्या आधी मंदिराचं काम अपूर्ण तसंच राहिलं. हा कोंबडा हरवला म्हणून अजूनपर्यंत तुळजापूरला जाऊन बघा, कोणी गेलं नसेल तर. मंदिराचं काम परिपूर्ण झालेलं नाही. जगातल्या सगळ्या मंदिराला कळस लागलाय, पण अजून भवानी याच्या मंदिराला कळस नाही लागला. म्हणून काय सांगायचं, तिसरा गोंधळ केला त्या देहूगावच्या तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी देहाचा मृदंग केला, दगडाचे टाळ केले. हा आणि आई जगदंबा भवानी मातेचा वाळवंटामध्ये गोंधळ केला. गोंधळ केला. चौथा गोंधळ कुठं आला? हा जिजाऊच्या पोटी जन्मला हिरा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना. हा महाराष्ट्राचे आराध्यदेव स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावरती आई जगदंबा भवानी माता प्रसन्न झाली. शिवाय तलवार दिली ती महाराजांना. हा त्या शिवाय तलवारीचा गोंधळ तानाजी मालुसरे भैरजनक जातीचे गोंधळी झाले. शिवनेरी गडावरती आई जगदंबा भवानी मातेचा गोंधळ त्या तानाजी मालुसरे भैरजनायकांनी केला. आई जगदंबेचा चौथा गोंधळ त्या शिवनेरी गडावरती झाला. पाचवा गोंधळ आला आपल्या मानव धर्मामध्ये. कसा आला? जोडीला विचारलं का नाही, ते काय म्हणणार माहितीये का? आमच्या पप्पानी केला होता म्हणून आम्ही करणार आहे, आणि आम्ही केला म्हणून आमचे पोरं पण करणार आहे. पण ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण अजून कोणाला माहित नाही. म्हणून काय म्हणायचं, कसं आहे, हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात नाही, कशात मिळणार नाही. त्याला जातीवंत गोंधळी लागतात, तेव्हा कळणार तुम्हाला. म्हणून काय म्हणायचं गोंधळी बुवा, काय म्हणायचं गोंधळी बुवा? आपल्या पूर्वजांना मुलं बाळ होत नसायची, हा आणि झाली तरी ती जगत नसायची. जगत नसायची. त्या टायमाला आपल्या पूर्वजांनी नवस केला. बरोबर आहे. देव धंदेर गंधीराज लक्ष्मी दे, पोटी मुलगा नाही तर मुलगी दे, हा झाली तरी ती जगू दे, म्हणून हरकी उलसने मी तुझा असा गोंधळ करीन. तुझा गोंधळ करीन. म्हणून कोण करतं हौसाचा, कोण करतं नवसाचा. हा ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचा गुरु जागरणाचा. हा गोंधळ आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचा. आणि पाचवा गोंधळ कुठला? हा ब्राह्मण समाजात मुंजीचा बरं का. हा गोंधळ जर राहिला, पहिला गोंधळ नवरा बायकोचा होणार फायटिंगचा. फायटिंगचा. हा त्यांचा गोंधळ झाला की दुसरा गोंधळ लगेच चालू होतो. हा तो गोंधळ म्हणजे बसलेल्या बायकांना सगळ्यांना माहिती आहे, आमच्याकडे पण चालू आहे, तुमच्याकडे पण चालू आहे. तो म्हणजे सासू सुनाचा गोंधळ. सासू सुनाचा गोंधळ. तो कसा असतो माहितीये का? हा पूर्वीचा काळ कसा होता? दिल्लीपर्यंत सुनबाई पाट 4ला उठायची, जात्यावर दळण कांडण करायची, अंगणातली झाडलोट करायची, हा तुळशीला पाण्याची धारवायची, उगत्या सूर्याला करायची नमस्कार. त्या टायमाला 1 रुपयासारखा मीन लावायची. आणि त्याच्या महाराजांच्या टायमिंगचा काळ होता बरं का, आता राहिलं नाही. तेव्हा मीन होत, मीन घेतलं त्या टायमाला ज्ञान बी गेलं. सासूबाईचा जास्त त्या सुनबाईला होता, त्याच्यामुळे 1 वाढली तरी 1च खायची. त्या सुनबाईला खायला कधी मिळत नव्हतं, डोक्यावरचा पदर खांद्यावर कधी पडत नव्हता. म्हणून काय सांगायचं गोंधळी बुवा? हा म्हणून आजकालची म्हण काय आहे, तुमच्याकडे पण तीच आहे, आमच्याकडे पण टिकलीच आहे, तुमच्याकडे पण टिकलीच आहे, त्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नका. कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या, हा आणि बाथरूमच्या भिंती सवासनी झाल्या. सवासनी झाल्या. कारण कसं आहे, हा नवरा कुठं बारडीला, कुठं नाळाला, कुठं कपडा बेताळाला, लावायचा. हा हा कधी कधी पदराला चिकटलेला असतो. इथं होता. लय घामाला नवरा पडलं की निघाली बिना बोर्डाची गाडी. म्हणजे कसं असतं, पूर्वीचा काळ राहिला का, कलियुगाचा उलटा फेरा चालू झाला. हा काळ बदलला, पर्व बदललं. म्हणून आजकालचं कसं, पूर्वीची चिंता पडायची सुनबाईला, मला सासू कशी मिळते काय माहित, पण आता सासूबाईला चिंता पडते, मला सुनबाई कशी मिळते काय माहित. म्हणून आई जगदंबा भवानी माता हा या गोंधळ करणारी. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान करायचं, आव्हान करायचं, आणि आई जगदंबा भवानी मातेचा जोगवा घ्यायचा. हा अव महाराष्ट्राची शान, धग धगता अभिमान, शूरवीराची शान, सह्याद्रीच्या गडकोटावर, सह्याद्रीच्या गडकोटावर झळ
जगत अजिंक्य तारा आव्हान बान शान आव्हान बान शान आमचा जिल्हा सातारा शान आमचा जिल्हा सातारा आनबान 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 शान आमचा जिल्हा सातारा महाराष्ट्राची शान धगधगता अभिमान शूरवीराची शान सह्याद्रीच्या गडकोटावर सह्याद्रीच्या गडकोटावर धडकतो अजिंक्य तारा आव्हान बाण शान आमचा जिल्हा सातारा आनबान 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 शान आमचा जिल्हा सातारा अव करडचा तो संगम भारी संगम भारी संगम भारी अव करडचा तो संगम भारी अवकरणाचा तो संगम भारी कैन धरणाची जगत कीर्ती न्यारी वैन धरणाची जगत कीर्ती नारी वास्तव्य ते शिवप्रभूंचे आज पावन धरती पालीचा खंडोबा आनबान शान आमचा जिल्हा सातारा 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 महाराष्ट्राची शान दगदगता अभिमान शूरवीराची शान सह्याद्रीच्या गडकोटावर झळकतो अजिंक्य तारा छत्रपती शिवाजी महाराज की आनबान शान आमचा जिल्हा सातारा 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 आनबान शान आमचा जिल्हा सातारा